आणि म्हणून काय म्हणत होतो शाहीर की माझे वस्ताद शेवट काय म्हणतात पार्ट काढलेला आहे याच्या अगोदर पार्ट काढला नाहीये म्हणे धरले इवायला जोडे मारले असतील त्यांना वृद्धेमध्ये जोडे मारले असतील तो 3 गाल इवायच्या इनीच्या अंगावर जाते बाई साहेबा पार्टावर काही मतलब आहे या गोष्टीचा विचार करा आणि मग सरपंच साहेब त्या न्यायाकरिता जाते वा आणि सरपंच साहेब मिटवण्याचे पोरी मिळत नाही कोण म्हणते पोरी मिळत नाही कोण म्हणते पोरी मिळत नाही हा विचार करा की तुमच्या पोराची लायकी किती आहे ते पहिले तपासा पोरगा काम कोणतं करते नाही बापाची इस्टेट इतकी आहे सांगते घरी गेल्यावर पोरगी पाहायला गेल्यावर तो मुलगा का म्हणते बापू तुमच्या इथे शेती किती आहे पोरगा सांगते 10 एकर याच्या नावावर आहे का 10 एकर आपली 10 एकर सांगते हा हे नाही सांगत पहिले की माझ्या वडिलांची 10 एकर आहे आम्ही आता 3 बाबा आम्हाला मिळेल किती तो पोरीचा बाप विचार करते 3 अडीच 3 एकर येईल हर सारा पोरगी दुखात राहील आणि हजार स्वतःच्या कमाईची जर स्वयं भरून म्हणता की 10 एकर बनण्याची आहे आणि 5-25 हजार मी बाहेर कमवतो पुन्हा काही नोकरी करतो कोण म्हणते की पोरगी देत नाही म्हणून पोरगी देत नाही असं कोण आहे म्हणते शाहीर साहेब जमान्यामध्ये पोरीने घाटा नाही पोरी काऊन उठून भरून राहिल्या काऊन उठून भरून राहिल्या कोण म्हणते हुंडा चालू आहे हुंडा चालू होता त्या समाजाला तरी बंद झाला त्याही समाजातले लोक पण समाजातल्या पोरी मागून राहिले कोण म्हणते हुंड्याची पद्धत चालू आहे आता हे नाटक होय तुमचं असं आहे तसं आहे म्हणून फार हे ना ब्रह्मचारी हमेशा हा टिंगणा बंद करा ना संजय भाऊ मायापाशी 2 पोरी आहे तुम्हाला काय म्हटलं होतं मी बरोबर आहे ना असं तर सांगा हो आपली कुठची गोष्ट आहे पोरगी आता तुम्ही काय म्हणा मुलगा असेल ते सांगा बरोबर आहे ना बरोबर आहे मायापाशी 2 पोरी आहे बरोबर आहे शिक्षण पाण्यावाल्या तर मुलगा कसा पाहिजे तसाच लागला नाही हा मकर दरम्यान ढोराकडे जा या ब्रह्मचारी सारखा आता पहा तुम्हाला नाही सांगितलं मापाशी 2 पोरी आहे मलाही माहित आहे आणि म्हणून शाहीर साहेब सोयरीक तशी नाही केल्या जात तो पहिल्याच मुलीचा बाप त्याची खानदार पाहिजे तो कशा खानदानीचा आहे किंवा घर पाहून सोयरीक नाही करणारा तुझ्या नावावर सोयरी करते का पोरगा कमावता किती आहे उद्याचा परिवार कसा आहे हा सुखात राहील किंवा दुखात राहील कारण की हिंदू समाजाच्या 7 सोयरी माझ्या असतात 1-2 नाही ह्या अशा नाही लंगलंग दिवाळी ह्या अशा नाही त्या इनिवाई झगडा करते तर परवानगी करते तो लंगोट जाग्या माय करते त्या हे शाहिरीवर ऐका पाहतं कसं राहते कार भाडले ग म्हटलं माझ्या नारी प्रेमीला अगं हे प्रेमीला कार भारी प्राणनाथा
तुझ्या गड्यातला मी मोठी आहे. अगदी जर बरोबर. सांभाळून ठेवशील ना मोठी आहे. सांभाळून? अहो, नक्कीच सांभाळून ठेवा. सांभाळून ठेवशील कारभार नाही. घर धन्याची नकाड्या मनाची. थांब, मी काय म्हणत आहोत, तुझे म्हणतात ते तुझी गोष्ट खरी आहे. जर पती पत्नीचं प्रेम जर अमर आहे किंवा पतिव्रता जे स्त्री आहे तिच्या कधी संसारात दुःख येणार नाही. समजली? म्हणून तर म्हणते. नवरा गरीब राहो, श्रीमंत राहो किंवा दुःखी राहो, एकदा जर त्या पत्नीचं लग्न झालं तर त्या पतिव्रता नाव म्हणून तिने आपलं जीवन जगायला पाहिजे. नाहीतर नवऱ्याचं नाव न फिरते सारा गाव असं नाही नाही पाहिजे. नाही तसं नाही. आणि म्हणून मी काय म्हणतो काय लक्षात म्हणता? काय म्हणतो मी तो? घर धन्याची नकाड्या मनाची. घर धन्याची नकाड्या मनाची. पोटबाई सन्मानाची गडात. पोटबाई सन्मानाची गडात. अहो साऱ्या जगाचं वैभव माझ्या उगवाच्या तिळात. साऱ्या जगाचं वैभव माझ्या उगवाच्या तिळात. घरी नकाड्या मनाची. घरी धन्याची नकाड्या मनाची. पोटबाई सन्मानाची गळ्यात. साऱ्या जगाचं वैभव माझ्या उगवाच्या तिळात. साऱ्या जगाचं वैभव माझ्या उगवाच्या किती सुंदर तुझं बोलणं आहे. हे बरोबर आहे तुझं. कारभार मी काय म्हणत आहो माझं लक्ष आहे. काही लक्ष नाही. अहो लक्ष आहेच म्हणूनच तर म्हणते. एवढा दिवाळी सारखा सण आहे माझी नारी. हो. दिवाळी सारखा सण आहे. एवढ्या आनंदाने लोक आपले पाय तोरण बांधतात, घर सजवतात. बरोबर. कारभारने माझा काही नसेल वाटत. वाटत. मला काही नाही वाटत का? पण माझं झालं काय हे मला माहित आहे. काय झालं? कारभारने जर मी पहिलेच ऐकलं असतं तुझं तर माझं जीवन असं बरबाद झालं नसतं. आणि म्हणून कारभारने माझी बॅग ठेव. कुठे चालला तुम्ही? पोरं दोन पोरं कोण आहेत तुझे? पोरं? हे खेळायला गेले. पोरं खेळायला गेले. त्यांना बोलवून आण. बोल. त्या दोन्ही मुलाला बोलवून आण. आणि मी सांगतो ते शब्द माझे लक्षात ठेव. बरं बरं. कारभारने मी आजपर्यंत 50,000 रुपये पगाराचा माणूस पण त्या पगाराची विद्यात केली नाही. आणि मी लागलो या इष्टमित्राच्या नादी आणि त्या दारूच्या व्यसनाच्या नादी. त्या दारूमुळे आज एवढा दिवाळीचा सण असून कारभारने मी तुला एक धडाचं लुगडं घेऊ शकलो नाही. नाही ना. माझ्या मुलांना 2 कपडे घेऊ शकलो नाही. अजिबात. का बी माझे दिलं. हो. आणि म्हणून मी आजपासून तुझी शपथ करून सांगतो की मी दारू पिणार नाही. अच्छा. दारू पिणार नाही. नाही प्यायला. जर दारू प्यायला तर मी तो तोंड सुद्धा पाहणार नाही. कारभारने माझ्या मुलाला आज मी काय म्हणत आहो. सगळेच का पोट्टे का मोठे मोठे झाले का? या गावात लहान पोट्ट आहे हो ना. एवढा कार्यक्रम आहे. मी प्रत्येक गावात पाहिलं चिल्लर खुर्दाला जायचंय. पण हे एक गाव असं पाहिलं का त्या ठिकाणी मला नजरेने एकही पोरग दिसत नाही. या ठिकाणी कशी वेळ झाली अजब तमाशा. अहो, ते क्रिकेट खेळायला गेले असतील. क्रिकेट.